नमस्ते विद्यार्थ्यांनो. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वीचं प्रकरण 14 चित्रालेख. आणि बघा या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास आणि सराव करायचा आहे. तर बघूया आपण अभ्यासामध्ये प्रस्तुत पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत मुलांनो. 14. तर बघा प्रस्तुत पाठ जे आहे चित्रालेख या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत. चित्ररूप सांख्यिकी माहिती यांचा आपण अभ्यास करणार आहोत मुलांनो. की चित्ररूपाद्वारे आपण शिकणार आहोत की सांख्यिकी माहिती कशी दाखवली जाते याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत मुलांनो. तर चला आता आपण स्पष्टीकरण बघूया मुलांनो. आणि स्पष्टीकरण मध्ये बघा मुलांनो, इथे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे मुलांनो. येथे दिलेल्या तक्त्यांचे आपल्याला काय करायचे आहे, निरीक्षण करायचे आहे. ह्या तक्त्यांचे निरीक्षण करा आणि तिथे एका क्रिकेटच्या एका सामन्यात 3 गोलंदाजांनी केलेल्या गोलंदाजांची काय दाखवलेली आहे बघा. इथे गोलंदाजांचे दिलेल्या धावा, घेतलेल्या बळी आणि षटके किती आहेत हे इथे आपल्याला दाखवलेलं आहे. त्या तक्त्याचे तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा मुलांनो. आणि बघा निरीक्षण केल्यावर आपल्याला आणि त्यांनी मिळालेल्या जे आहेत त्यांनी मिळालेल्या बळींची व त्यांनी दिलेल्या धावांची माहिती आपल्याला खालील तक्त्यामध्ये दिलेली आहे. तर बघा मुलांनो, इथे गोलंदाज म्हणजे गोलंदाज कोण आहे ते 3 इथे दाखवलेले आहेत. 3 जणांची नाव आपल्याला दिलेली आहेत. चंद्रकांत आहे, रमाकांत आहे आणि अहमद आहे. तर यांनी बघा मुलांनो षटके म्हणजे काय होते मुलांनो, ओव्हर, किती ओव्हर केलेले आहेत. आणि बघा दिलेल्या धावा म्हणजे यांनी किती रन काढलेले आहेत. तसंच घेतलेल्या बळी म्हणजे किती आउट झालेले आहेत. तर हे आपल्याला बघा हा तक्ता बघितल्यावर आपल्याला लक्षातच येते मुलांनो की जसं चंद्रकांत आहे, चंद्रकांतने 18 रन काढलेले आहेत आणि 4 आउट केलेले आहेत. तसंच मुलांनो इथे बघा रमाकांतने धावा 20 घेतलेल्या आहेत आणि एकही आउट केलेला नाही. त्याच प्रकारे अहमदने बघा मुलांनो धावा जे आहेत त्या 12 काढलेल्या आहेत आणि आउट 2 केलेला आहे. आणि इथे षटके दिलेले आहेत मुलांनो. तर आपण बघूया, प्रत्येका तिघांचे वेगवेगळे षटके आहेत इथे. तर बघा जसं गोलंदाज चंद्रकांत आहे तर चंद्रकांतने किती षटके काढलेले आहेत मुलांनो, इथे 4 काढलेले आहेत. धावा किती काढलेल्या आहेत, 18 काढलेले आहेत आणि घेतलेल्या बळी 4 आहेत. तसंच बघा रमाकांतने षटके 2 काढलेली आहेत. दिलेल्या ज्या धावा आहेत त्या 20 काढलेल्या आहेत आणि घेतलेल्या बळी एकही नाही म्हणजे 0. आणि बघा मग अहमदने षटके 3 काढलेले आहेत. दिलेल्या धावा 12 आहेत आणि घेतलेल्या बळी किती आहेत म्हणजे आउट किती केले आहेत, 2 केलेले आहेत. तर बघा मुलांनो आपण हे चित्राद्वारे आता समजून घेऊया. तर प्रमाण आपण घेतलेलं आहे एक चित्र, म्हणजे जसं एक चित्र म्हणजे एक बॉल, एक चित्र बरोबर एक षटक. आणि आपल्याला माहिती आहे मुलांनो एक षटक मध्ये 6 चेंडू होतात. तर बघा आपल्याला प्रमाण काय दिलेलं आहे मुलांनो, एक चित्र बरोबर एक षटक आणि एक षटक म्हणजे 6 चेंडू. तर एकूण किती गोलंदाजाची माहिती दिलेली आहे मुलांनो. बघा आपण ह्या तक्त्यामध्ये बघितलं. आपल्याला इथे आता ह्या तक्त्याला तुम्ही तक्त्याचं व्यवस्थित निरीक्षण करा. आणि इथे आपण चित्राचं प्रमाण सुद्धा घेतलेलं आहे मुलांनो. एक चित्र म्हणजे किती होतात, 6 चेंडू म्हणजेच एक षटक. तर इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. या तक्त्याद्वारे काही आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत आणि आपल्याला तक्त्याचं निरीक्षण करून उत्तर आपल्याला द्यायचेच आहे. यालाच आपण चित्रलेख म्हणतो मुलांनो. बघा आता एकूण किती गोलंदाजाची माहिती इथे दिलेली आहे. तर बघा किती गोलंदाजांची माहिती दिलेली आहे. इथे किती नाव आहेत मुलांनो आपल्या समोर, चंद्रकांत, रमाकांत आणि अहमद म्हणजे 3 गोलंदाजाची इथे माहिती दिलेली आहे. बघा तक्त्याच्या माहितीमध्ये 3 गोलंदाजाची माहिती दिलेली आहे. आता दुसरा प्रश्न बघूया मुलांनो, सर्वात जास्त धावा कोणी दिल्या. तर बघा आपण ह्या तक्त्याचं निरीक्षण करा आणि बघा धावा, दिलेल्या धावा ज्या आहेत तर बघा सगळ्यात जास्त कोणती संख्या आहे, 18, 20 की 12, 20. म्हणजे सगळ्यात जास्त धावा 20. 20च्या समोर कोणाचं नाव लिहिलंय मुलांनो, रमाकांत. म्हणजे रमाकांतने सगळ्यात जास्त धावा काढलेल्या आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय राहील, सर्वात जास्त धावा कोणी दिलेल्या आहेत. तर सर्वात जास्त धावा ह्या ज्या आहेत त्या रमाकांतने दिलेल्या आहेत. तर बघूया मुलांना उत्तर, सर्वात जास्त धावा रमाकांत यांनी दिलेला आहे. बघा आता तिसरा प्रश्न आहे मुलांनो की चंद्रकांतने किती षटके म्हणजे काय होतात मुलांनो, ओव्हर. तर किती ओव्हर टाकली आहे बघा. आता आपण चंद्रकांतच्या समोर बघूया. चंद्रकांत त्याच्या समोर षटके बघा
किती काढलेली आहेत मुलांनो? आणि एक षटक म्हणजे किती होतात मुलांनो? एक षटक म्हणजेच 6 चेंडू त्याच्यामध्ये आहेत. तर किती काढलेले आहे मुलांनो? 6 चौक. बघा चित्रावरून कळते की चंद्रकांतने 4 षटके टाकलेली आहेत. किती षटके टाकलेली आहेत? कारण एक चित्र म्हणजे एक षटक असं 1 2 3 4. त्याच प्रकारे समजा आपल्याला विचारलं असतं की रमाकांतने किती षटके काढली आहेत, तर बघा 1 2 आपण म्हटलं असतं रमाकांतने 2 षटके काढली आहेत. आणि अहमदने किती षटके काढली आहे मुलांनो? 1 2 3 म्हणजे 3 षटके काढलेली आहेत. तर बघूया चौथा प्रश्न. रमाकांतने किती बडी घेतली आहे? बडी म्हणजे किती आउट केलेले आहेत, किती विकेट काढलेले आहेत. तर बघा रमाकांतच्या समोर बघायचं आणि घेतलेल्या बडी म्हणजे बघा किती आउट केलेले आहेत, किती विकेट केलेले आहेत. रमाकांतने एकही विकेट घेतलेला नाही आहे. बघा तक्त्याच्या माहितीनुसार रमाकांतने 0 बळी घेतलेला आहे, कारण इथे डॅश आहे म्हणजे काहीच नाही आहे, म्हणजेच आपण म्हणू शकतो की 0 बळी घेतलेला आहे. आता पाचवा प्रश्न बघूया मुलांना आपण. अहमदने एकूण किती चेंडू टाकले आहेत? तर बघा अहमदने किती चेंडू टाकलेले आहेत. बघा आता अहमदच्या समोर आपण बघूया. अहमद आहे आणि अहमदने काय म्हटलंय? किती चेंडू टाकले. तर बघा चेंडू किती टाकले आहेत मुलांनो? तर इथे बघा अहमदच्या समोर किती चेंडू आहेत? 3 चेंडू दिलेले आहेत. पण आपल्याला माहित आहे मुलांनो की एका चेंडूचं किती म्हटलंय त्यांनी? 6 म्हणजे 6 6 6. कारण आपण चित्रामध्ये काय घेतलेलं आहे? चित्रामध्ये जे प्रमाण आहे ते काय आहे? एक चित्र म्हणजे एक षटक. तर अहमदने एकूण किती काढलेले आहेत? किती चेंडू? 3 चेंडू आहेत. म्हणजे 6 गुणिले 3 करूया म्हणजे साइन तेरी 18. म्हणजे उत्तर काय येईल? आपण म्हणू शकतो की 18 चेंडू टाकले आहेत. म्हणून 18 म्हणून एकूण 18 चेंडू त्याने टाकलेले आहेत. समजा मुलांना असा प्रश्न असता आपल्याला की रमाकांतने किती चेंडू टाकलेले आहेत. समजा असा प्रश्न असता रमाकांतने किती चेंडू टाकलेले आहेत. तर आपण बघा रमाकांतच्या समोर किती बॉल आहेत? 2 बॉल आहेत आणि एक बॉल म्हणजे 6 म्हणजे 6 आणि 6 असे किती झाले असते मुलांना? 12. म्हणजे रमाकांतने किती 12 चेंडू टाकलेले आहेत. अहमदने काढले असते तर 6 गुणिले 3 म्हणजे 18 आले असते. आणि समजा चंद्रकांतने विचारले असते की किती चेंडू टाकले आहेत, तर आपण इथे 1 2 3 4 म्हणजे जिथे 6 गुणिले 4 करूया 6 चौक 24 म्हणजे 24 बॉल टाकले आहे असं आलं असतं. म्हणजे फक्त बघा आपल्याला तक्त्याद्वारे आपण दिलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आपण देऊ शकतो. फक्त इथे बघा प्रमाण जे आहे ते प्रमाण बरोबर घ्यायचं आपण. आणि प्रमाण असं घ्यायचं मुलांनो की त्या फाड्यामध्ये ती संख्या आली पाहिजे. जसं बघा आता आपण इथे प्रमाण घेताना आपण इथे एक चित्र बरोबर 6 चेंडू का बरं घेतलेला आहे? कारण की इथे बघा हे जी संख्या आहे 18 20 आणि 12 ही बघा आपण 6च्या फाड्यामध्ये येते मुलांना. बघा 6 3 18 6 बघा आपण जी अशी संख्या घ्यायची की ती पाड्यामध्ये ती संख्या यायला पाहिजे. तर जसं आता आपल्याला बघा मुलांनो आपण चित्राचं जे प्रमाण जसं घेतो त्याच्यानुसार आपल्याला घ्यावं लागतं. एक चित्र बरोबर आपण इथे एक षटक घेतलेलं आहे. तर मुलांना आता आपण पाचवा प्रश्न बघितला आहे की अहमदने एकूण किती चेंडू टाकले आहेत. तर बघा चेंडू किती टाकले आहेत हे काढायचं आहे. तर आपण तक्त्याद्वारे घेऊया मुलांना. तक्त्यामध्ये बघा तक्त्यावरून आपल्याला कळते की अहमदच्या समोर किती चेंडू आहेत. बघा 1 2 3 आणि आपल्याला चित्रामध्ये प्रमाण जे आहे ते काय आहे? एक षटक म्हणजेच 6 चेंडू. तर म्हणून बघा इथे 6 गुणिले आपण 3 करूया म्हणजे साइन तेरी 18 होईल. समजा हाच प्रश्न आपल्याला आला असता की अहमदच्या ऐवजी सपोज नाव असतं आपल्याला चंद्रकांतचं. समजा अहमदच्या जागी असा प्रश्न असता की चंद्रकांतने एकूण किती चेंडू टाकले आहेत. तर बघा चंद्रकांतने एकूण किती चेंडू टाकले आहेत हे काढायचे आहेत. आपण बघा चंद्रकांतच्या समोर किती चेंडू आहेत? 4 चेंडू आहेत. तर म्हणून आपण काय केलं असतं आणि एक चेंडू जो एक चित्र म्हणजेच किती होते? 6 चेंडू. इथे 1 2 3 4 चित्र आहेत म्हणून 4 गुणिले आपण इथे 6 केलं असतं मुलांना. तर 6 चौक 24 म्हणून याचं उत्तर काय आलं असतं? 24 आलं असतं. समजा इथे चंद्रकांतच्या ऐवजी आपल्याला रमाकांतने विचारलं असतं तर रमाकांतच्या समोर मुलांना किती चेंडू आहेत? 2 चेंडू आहेत. म्हणून आपण काय केलं इथे
दोन चित्र आहेत तर 2 गुणिला 6 केलं असतं म्हणजे 6 गुणे 12. 12 हे उत्तर आपलं आलं असतं. आता पुढचा प्रश्न बघूया मुलांना आपण. प्रश्न क्रमांक 6 बघूया. आणि 6व्यामध्ये बघा काय आहे. चंद्रकांतने एकूण किती धावा दिल्या. तर बघा मुलांना आपल्याला प्रश्न काय आहे की चंद्रकांतने एकूण किती धावा दिल्या आहेत. तर बघा त्यांनी किती धावा दिलेल्या आहेत. चंद्रकांतने एकूण 18 धावा दिलेल्या आहेत. आपण चित्र बघितलं चंद्रकांतच्या समोर बघा दिलेल्या धावा म्हणजे त्याचं उत्तर काय राहील. चंद्रकांतने एकूण 18 धावा आपल्याला दिलेल्या आहेत. तसंच समजा रमाकांतने दिलेल्या धावा विचारल्या असते तर काय आलं असतं मुलांना. व्हेरी गुड, अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. म्हणजे चंद्रकांतच्या समोर 20 लिहिलेलं आहे, दिलेल्या धावा 20 आल्या असत्या. आणि त्याच प्रकारे समजा तुम्हाला विचारलं असतं की अहमदने किती धावा काढल्या आहेत तर तुम्ही काय म्हटलं असतं मुलांना. अहमदने 12 धावा काढलेल्या आहेत. तर बघा इथे चंद्रकांतने एकूण 18 धावा दिल्या आहेत. बघा प्रश्न काय आहे मुलांना की एकूण किती षटके टाकली गेली. तर आपल्याला काय करावं लागेल. तक्त्याचं निरीक्षण करा आणि बघा हे चंद्रकांत, रमाकांत आणि अहमद यांच्या समोरची जी षटके आहेत त्यांची आपल्याला काय करावं लागेल. बेरीज करावी लागेल. बघा तक्त्याच्या माहितीवरून कळते की चंद्रकांत, रमाकांत यांनी किती षटके घातली यांची आपण बेरीज करूया सांगितलंय मी. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 तर किती आले असते मुलांना. 9 षटके घातली आहेत. हे याचं उत्तर असतं मुलांना. तसंच आता 8वा प्रश्न बघा. प्रति षटक कमीत कमी धावा कोणी दिल्या. तर बघा मुलांना चित्राचं पुन्हा निरीक्षण करा आणि सांगा दिलेल्या धावाच्या रखाड्यामध्ये बघा आणि कोणी सगळ्यात कमी धावा केलेल्या आहेत. बघा 18 20 की 12. 12 ही सगळ्यात कमी धावा आहे आणि 12च्या समोर काय लिहिलेलं आहे. अहमद. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की अहमदने 12 ज्या धावा आहेत त्या सगळ्यात कमी धावा काढलेल्या आहेत. म्हणून बघा तक्त्यावरून दिसते की अहमदने कमी धावा दिलेल्या आहेत. म्हणजे बघा या तक्त्यावरून आपल्याला पूर्ण माहिती आपल्याला मिळून जाते. तर बघा या प्रश्नांच्या उत्तरावरून लक्षात येते की या तक्त्यावरून आपणास चित्राद्वारे काय लक्षात आलंय मुलांनो की आपल्याला तक्त्याद्वारे बरीच माहिती मिळते. अशा प्रकार आणि आपण बघा हे तक्ते बघितले आणि तक्त्यावरून आपल्याला वेगवेगळी प्रश्न विचारली गेली होती आणि ती वेगवेगळी प्रश्न जेव्हा आपल्याला विचारली तर आपण प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आपण आरामात देऊ शकलो. आपल्याला काही त्रास झाला नाही. आपण फक्त तक्त्यामध्ये चित्राच्या द्वारे आपण सगळी माहिती देऊ शकलो. तर या प्रश्नांच्या उत्तरावरून लक्षात येते की या तक्त्यावरून आपणास चित्राद्वारे बरीच माहिती मिळते. बघा तर मुलांना बघा ह्या तक्त्यावरून आपल्याला काय मिळते. तक्त्यावरून ह्या ज्या चित्राद्वारे आहे आपल्याला बरीच माहिती मिळते. हे आपल्याला लक्षात आलंय मुलांना. प्रश्न वेगवेगळे विचारले आपण प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देऊ शकलो आहेत आणि अशा प्रकारच्या तक्त्यांना काय म्हणतो मुलांना आपण चित्रलेख म्हणतो. तर अशा प्रकारच्या तक्त्यांना माहितीचा चित्रालेख किंवा पिक्टोग्राफ किंवा माहितीचे चित्ररूप असे म्हणतात. तर बघा जिथे चित्र दिलेली राहते आणि त्यांचे माहिती दिलेली राहते तर या अशा तक्त्यांना आपण काय म्हणतो की माहितीचा चित्रलेख म्हणजेच पिक्टोग्राफ म्हणतो किंवा माहितीचे चित्ररूप असे म्हणतात. तर बघा मुलांना आता आपण सांख्यिकी माहितीचे चित्ररूप आता आपण शिकूया मुलांना. म्हणजे पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ न्यूमेरिकल डेटा. आता आपण चित्रावरून बघितलेलं आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे. पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ न्यूमेरिकल डेटा बघायचा आहे. म्हणजेच सांख्यिकी माहितीची आपल्याला आता चित्ररूप बघायचे आहे. तर बघूया मुलांना उदाहरणाद्वारे आपल्याला छान समजेल. तर बघा आपला समोर उदाहरण दिलेले आहेत आणि त्याचा तक्ता दिलेला आहे आणि तक्त्यामध्ये त्यांची माहिती सुद्धा इथे आपल्याला दिलेली आहे. तर बघा इथे एका पाहणीत वेगवेगळ्या प्रकारच्या घरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे. तर बघा आपण बघा एका काय बघितले मुलांना. एका पाहणीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे घरांचे प्रकार बघितले आहेत आणि तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांची आपण संख्या बघितली आहे मुलांना. तर बघा इथे घरांचे प्रकार. बंगल्यामध्ये राहणारे किती विद्यार्थी आहेत. 4 विद्यार्थी आहेत. 2 कॉलम आपण बनवलेले आहेत. इथे घरांचे प्रकार आहे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये काय आहे मुलांना विद्यार्थ्यांची संख्या आहे.
ते इथे बघा जसं घरांचा प्रकार बंगला, सदनिका आणि साधे घर. तर बंगला माहित आहे, बंगलोज मोठे मोठे जे राहतात. त्या बंगल्यामध्ये किती विद्यार्थी आहेत? फक्त 4 विद्यार्थी आहेत. सदनिका, सदनिका म्हणजे काय होते मुलांनो? फ्लॅट्स. तर फ्लॅट मध्ये बघा मुलांनो किती विद्यार्थी आहेत? 20 विद्यार्थी आहेत. तसंच साधे जे घर आहे मुलांनो, तर साध्या घरांमध्ये 8 विद्यार्थ्यांची आपल्याला ही संख्या दिलेली आहे. म्हणजे बघा आपल्याला दिलेली माहिती काय आहे की घरांचा प्रकार आणि त्याच्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथे आपल्याला दिलेली आहे. आता याचा चित्रालेख आपल्याला काय करायचं मुलांनो? याचा आपल्याला चित्रालेख तयार करायचा आहे. आपल्याला संख्या की माहिती दिलेली आहे आणि आपल्याला आता चित्रालेख तयार करायचा आहे. तर बघा जर क्रिकेट मधील षटकासाठी चेंडूचे चित्र वापरले होते आपण, तर इथे आपण कोणतेही चित्र घेऊ शकतो मुलांना. आपल्याला सर्कल घ्यायचं असेल, स्माइली घ्यायचं असेल किंवा स्टार घ्यायचं असेल, आपल्या मनाने घेऊ शकतो. जसं आपण मागील याच्यामध्ये बघितलं मुलांनो की षटकारासाठी आपण काय घेतलं? क्रिकेटचं षटकार होतं म्हणून आपण चेंडूचं घेतलेलं होतं. तसं मुलांसाठी आपण कोणतंही स्माइलीचं कोणतंही चित्र घेऊ शकतो. जसं मुलांसाठी कोणतेही चित्र वापरता येतात. चित्र आपल्यानुसार आपण काही यूज करू शकतो. तर बघा मुलांनो इथे अर्थातच आपण स्माइली घेतलेली आहे. असा एखादा चेहरा हे चित्र योग्य ठरेल. बघा आपण वेगवेगळे चेहरे आपण इथे घेतलेले आहेत. जसं आपण मागील उदाहरणामध्ये क्रिकेटमध्ये होतं षटके, तर बॉल घेतला होता आणि इथे आपण काय वापरणार आहोत मुलांनो? इथे मुलांच्यासाठी आपण एक स्माइली फेस, बघा अशा प्रकारचा जो स्माइली फेस आहे तो आपण इथे यूज करणार आहोत. तर मुलांसाठी 20 चेहरे काढणे योग्य ठरेल. बघा मुलांनो अर्थातच असा एखादा चेहरा हे चित्र योग्य ठरेल. तर 20 मुलांसाठी 20 चेहरे काढायचे योग्य असेल. बघा 20 मुलांसाठी आपण 20 चेहरे घेऊया. तर बघा 20 ही संख्या आपण घेतलेली आहे इथे. तर एका चित्रासाठी आपण किती घेऊया मुलांना? तर बघा हे जे आपल्याला चित्र ठरवायचे राहतात ते पण आपण कसं ठरवतो ते बघूया. आणि अर्थातच असा एखादा चेहरा हे चित्र योग्य ठरेल. तर 20 मुलांसाठी 20 चेहरे काढायचे योग्य असेल. आणि पण तशी आवश्यकता नसते. माहितीतील संख्यांचे निरीक्षण करून योग्य ते प्रमाण ठरवणे हे सोयीचे ठरेल. बघा मुलांना असं जरुरी नाही आहे. आपल्याला कसं आहे माहितीमध्ये जितकी संख्या दिली आहे त्या संख्यानुसार आपल्याला ते चित्र ठरवायचे असते. तर बघा जसे दिलेल्या माहितीतील तीनही, आता आपण कशावरून हे ठरवतो मुलांना? त्याच्यासाठी बघा आपण एका चित्राला किती घेऊया. तर बघा हे पहिले हे जी संख्या दिली आहे याचं ऑब्झर्वेशन करा. ही जी संख्या आहे 4, 20 आणि 8 हे 4च्या खाड्यामध्ये येतात. बघा याला समजा आपण 4ने भागले तर आपण इथे 4 दुनी 8 होते, 4 पंचे 20 आणि 4 एक 4 होते इथे. आणि इथे समजा 4ने भागले तर 4 पंचे 20 5 उत्तर येईल मुलांनो. आणि इथे 4 दुने 8 असं येईल. तर आपण म्हणजे सपोज एक स्माइली म्हणजे मुलांना आपण 4 घेऊया. का बरं 4 घेतलं समजलं? कारण ते ह्या ज्या तिन्ही संख्या आपल्याला दिलेल्या आहेत त्यामध्ये जे अंक दिलेले आहेत ते 4च्या पटीमध्ये येतात. 4 एक 4, 4 पंचे 20 आणि 4 दुनी 8. म्हणून आपण एक स्माइली, जसं बघा मागच्या उदाहरणामध्ये क्रिकेटमध्ये षटके जे दिलेले होते तर आपण एक चित्राला आपण किती घेतलेलं मुलांना? 6 घेतलं होतं. तसंच इथे आपल्याला एका स्माइलीला 4 घ्यावं लागेल. म्हणजेच आपण इथे 4च्या जागी आपण काय देऊया मुलांना? एक स्माइली आपण इथे देऊ शकतो. इथे बघा मुलांनो 4च्या इथे 20च्या जागी आपण किती देऊया? 4 पंचे 20 म्हणजे इथे 5 स्माइली देऊया. समजत आहे का मुलांना तुम्हाला आपण कसं हे घेतलेलं आहे? तर आपण बघा आपण काय करायचं, आपल्याला चित्रांची किती संख्या घ्यायची आहे हे जेव्हा बघायचं राहतं तेव्हा काय निरीक्षण करायचं मुलांना? आपण पहिले तक्ता व्यवस्थित बघून घ्यायचं, त्याचं निरीक्षण करायचं आणि त्याच्या समोर जे संख्या दिलेल्या आहेत ज्याच्यासाठी आपल्याला चित्र घ्यायचं आहे तर ते पाहायचं की कोणत्या पटीमध्ये येतो, कोणत्या संख्येने भाग जातो आणि कमीत कमी चित्रांमध्ये ते आपलं झालं पाहिजे. तर बघा इथे आपण समजा 4च्या पाड्यामध्ये या तीनही संख्या आहेत म्हणून आपण एक स्माइली बरोबर आपण 4 घेतलेला आहे मुलांमध्ये. तर बघा इथे 5 स्माइली आणि इथे 2 आहेत ते 4 दुनी 8 म्हणून इथे 2 स्माइली येतील. अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण करू शकतो मुलांना. परंतु आता बघा तुमच्या मनात हाही प्रश्न येईल की याला 2ने पण भाग जातो है ना? तर याला जसं 4ने भाग जातो तर 2च्या पाड्यामध्ये पण या संख्या येतात.
बेक बे बेदोने 4 बेदा आहे 20 आणि बेच्या वाट. तर आपण 2च घेऊ शकतो तर घेऊ शकतो मुलांनो. पण बघा समजा आपण 2च समजा घेतलं तर तिथे काय प्रॉब्लेम होईल आपण बघूया. आपण जसं आता एक स्माइली म्हणजे आपण किती घेतलं मुलांनो 4 घेतलं होतं. आता समजा 2 नी भाग दिले याला कारण हे 2च्या पाड्यामध्ये येतात. तर 2 2 जा 4 बेद आहे 20 आणि बेचे वाट. तर आपल्याला बघा चित्र किती घ्यावे लागेल म्हणजे एक स्माइली बरोबर आपण 2 सुद्धा घेऊ शकतो. पण मग एक स्माइली बरोबर 2 घेतलं तर इथे आपल्याला 2 स्माइली बनावं लागेल. म्हणजे समजा आपण एक स्माइली बरोबर 2 घेतलं कारण 2च्या पटीमध्ये पण ह्या तीनही संख्या येतात. तर म्हणून बघा इथे झालं 2. मग बघा 10 इथे आपल्याला 10 चित्र घ्यावं लागेल. म्हणजे बघा संख्या चित्रांची काय आहे वाढत आहे. मग आपल्याला इथे 10 स्माइली घ्यावं लागेल. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तसंच बघा मुलांना इथे किती स्माइली घ्यावं लागेल 2 नी भागल्यावर 4 म्हणजे इथे 4 स्माइली बनवावं लागेल. फक्त एवढंच आहे आपण 2 सुद्धा घेऊ शकतो पण म्हणजे एक स्माइलीची जेव्हा आपण 4 घेतली तर इथे कमी चित्र आले आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायला पण इझी होते. आणि जेव्हा इथे आपण जास्त घेतले जसं स्माइलीची जी संख्या आहे आपण 2 घेतली कारण 2च्या पाड्यामध्ये पण ह्या संख्या येतात. तर कसं आहे चित्रांची संख्या इथे वाढलेली आहे. बघूया मुलांना याचं स्पष्टीकरण आपण. जसे दिलेल्या माहितीतील तीनही संख्यांना 4 ने भाग जातो. बघा 4 ने भाग जातो म्हणून 4 विद्यार्थ्यांसाठी एक चित्र दाखवले आहे. तर बंगल्यात राहणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांसाठी आहे 4 विद्यार्थ्यांसाठी काय दिलेलं आहे मुलांनो माहितीवरून आपण जे 4 म्हणून 4 विद्यार्थ्यांसाठी एक चित्र इथे दाखवले आहे. तर बंगल्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इथे आपण चित्र म्हणजे एक स्माइली घेऊया. का बरं एक स्माइली घेतली मुलांनो कारण आपण इथे 4 ला 1 दाखवलेला आहे. तसंच बघा सदनिका म्हणजे फ्लॅट अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इथे 5 घेऊया आणि इथे साध्या घरामध्ये 2 स्माइली घेऊया. तर साध्या घरामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2 चित्र दाखवावी लागेल कारण आपण एक स्माइली बरोबर 4 दाखवलेला आहे. म्हणून मग अशा प्रकारचा हा चित्रलेख बनेल मुलांनो. घराचा प्रकार बनेल बंगल्यामध्ये 1 सदनिकामध्ये 5 आणि साध्या घरांमध्ये 2. अशा प्रकारे चित्र काढल्यावर आपल्याला चित्र जो पिक्टोग्राफ आहे चित्रलेख आहे तो अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे मुलांनो. केव्हा दिसणार आहे एक स्माइली बरोबर आपण 4 घेतल्यावर. प्रमाण काय आहे एक चित्र बरोबर 4 विद्यार्थी घेतल्यावर आपल्याला हे दिसणार आहे. तर बघा संख्या की माहिती चटकन समजावी. बघा संख्या की जे माहिती आहे चटकन समजावी म्हणून हा चित्रलेखाचा हेतू असतो. तर काय असते आपल्याला ही जी माहिती दिलेली आहे तर संख्याद्वारे राहिली तर समजायला आपल्याला थोडंसं कॉम्प्लिकेटेड जाते आणि चित्राद्वारे असली चित्रलेखाद्वारे असली तर आपल्याला समजायला आणि ते कॅल्क्युलेट करायला पण खूप इझी जातो आणि त्याच्यावर आधारित जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर द्यायला या मुलांना आपल्याला खूप सोपी जाते. म्हणून संख्या की माहिती चटकन समजावी म्हणून हा चित्रलेखाचा आपला काय आहे मेन हेतू आहे. तर बघा इथे संख्या की माहितीतील सर्व आता बघा आपण 4 ने तर बघितलं पण अजून 2 ने सुद्धा भाग जाते जसं मी सांगितलं. तर बघा संख्या की माहितीतील सर्व संख्यांना 2 ने सुद्धा भाग जातो. बघा 2 ने भागल्यावर इथे 2 आलेला आहे 2 पंचे 10 आणि 2 बेच्या 8. तर बघा 2 ने सुद्धा इथे भाग जातो. म्हणजेच आपण 2 विद्यार्थ्यांसाठी एक चित्र सुद्धा घेऊ शकतो. जसं आपण प्रमाण इथे एक चित्र बरोबर मगाशी 4 विद्यार्थी घेतलं होतं तर आपण एक चित्र बरोबर 2 विद्यार्थी सुद्धा घेऊ शकतो कारण 2 ने सुद्धा निशेष भाग जातो. म्हणून 2 विद्यार्थ्यांसाठी एक चित्र असेही प्रमाण घेता येईल. पण तसे प्रमाण घेतले तर चित्रांची संख्या आता वाढत आहे बघा कारण इथे 4 होते आणि मग इथे 10 चित्र झाले आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये साध्या घरामध्ये किती 4 चित्र झाले मुलांनो. बंगल्यामध्ये 2 चित्र झाले आणि सदनिकामध्ये 10 चित्र झाले. तर काय झालं आपण 2 ने भागलं असता जे प्रमाण आपण घेतले तर चित्रांची संख्या काय आहे वाढली आहे इन्क्रीज झाली आहे
आणि मग ते संख्या वाढल्यामुळे काय होत आहे, त्यामुळे चित्रलेखावरून माहिती चटकन समजणे सुद्धा होत नाही, कारण ही चित्रांची संख्या वाढली आहे. तर मग आपल्याला जे प्रश्न विचारले आहेत त्याच्यावर आधारित जे उत्तरे आहेत ते द्यायलाही आपल्याला वेळ लागेल. त्यामुळे चित्रलेखावरून माहिती चटकन समजणे सुकार होणार नाही, सोपी होणार नाही. म्हणून बघा मुलांनो, इथे म्हणून चित्रलेख काढण्यासाठी आपल्याला संख्याकी माहितीतील संख्येने निरीक्षण करावे लागते. तर बघा मुलांनो, आपण दोनने समजा आता मागचे जे आपण उदाहरण बघितलं आहे की घराचे प्रकार आणि तिथे राहणारे विद्यार्थ्यांची संख्या, त्याच्यामध्ये समजा आपण 4 ने एक चित्र बरोबर 4 घेतलं तर कसा आपला जो चित्रलेख आहे तो कमी चित्रांमध्ये तयार होतो. आणि आपला चित्रलेखाचा उद्देशच काय आहे की जी सांख्यिकी माहिती आहे ती आपल्याला चटकन समजून यायला हवी, आणि समजली तर त्याच्यावर आधारित जी उत्तरे आहेत, प्रश्नांची उत्तरे, ते आपण पटकन सोडवू शकू. परंतु जेव्हा आपण 2 ने घेतलं मुलांनो, तर बघा इथे आपण 4च्या पाड्यामध्ये बघितलं आणि 2 ने बघितलं आहे. ह्या सगळ्या संख्या होत्या मुलांना. इथे 4ही होती, 8ही होती, 20ही होती. इथे पण 4, 8, 20 सुद्धा आहे. पण जेव्हा 2 ने भागले तर आपल्याला काय झालं, एक चित्र बरोबर 2 घेतलं तर चित्रांची संख्या वाढली आणि त्याच्यामुळे आपल्याला जे आहे सोडवायसाठी थोडा प्रॉब्लेम झाला, म्हणजे वेळ लागेल जे चित्रलेखासाठी, आणि चटकन आपल्याला ते समजून पण नाही होईल. आणि कमी चित्रामध्ये असलं तर पाहिल्याबरोबरच तक्त्याला आपण बघितल्याबरोबर आपल्याला पटकन लक्षात येईल. तर म्हणून चित्रलेख काढण्यासाठी आपल्याला संख्याकी माहितीवरील संख्यांचे निरीक्षण करावे लागेल. बघा दोन्ही जे आहेत त्यांचे आपण संख्यांचे निरीक्षण करायचे आणि त्या संख्या कोणकोणत्या संख्यांच्या पाड्यात आहेत ते सुद्धा आपल्याला बघावं लागते. तर बघा 2च्याही पाड्यात त्या संख्या होत्या आणि 4च्याही पाड्यामध्ये त्या संख्या होत्या. आणि बघा योग्य प्रमाण निश्चित करावे लागेल. आपल्यालाच ते डिसाईड करावे लागेल की 2चा पाडा घ्यायचा की 4चा पाडा घ्यायचा. तर बघा आपल्याला योग्य ते आपल्याला संख्या जी आहे ती निश्चित करावी लागेल. आणि योग्य मग जे चिन्ह आहे, योग्य चिन्ह आपल्याला निवडावं लागेल. आता बघा 4 आणि 2च्याही पटीत ती संख्या होती, तर आपल्याला डिसाईड करायचं आहे की योग्य प्रमाण निश्चित आपल्याला करावं लागेल की 2 घ्यायचं की 4, आणि त्याच्यानंतर योग्य चिन्ह म्हणून आपल्याला निवडावं लागेल. आणि चिन्ह सुद्धा आपण योग्यच घ्यायचं आणि योग्य ते रखाने करून चित्रलेख काढावा लागेल. मग योग्य रखाने करायचे आणि ही संख्या नाही लिहायची, त्याच्यासमोर डायरेक्ट आपण काय करूया, चित्र लिहूया. आणि चित्रलेखाच्या खाली प्रमाण लिहावं लागेल. आणि मग चित्रलेखाच्या खाली आपल्याला प्रमाण लिहावं लागेल की एक चित्र म्हणजे एक स्माइली बरोबर आपण इथे 4 विद्यार्थी घेतला आहे. तर नक्कीच मुलांना तुम्हाला समजलं असेल की आपण 2 विद्यार्थी का बरं इथे घेतलेले नाही स्माइलीला, कारण इथे 2नी पण भाग जातो 4ला आणि 4ने सुद्धा भाग जात होता. ह्या तीनही संख्यांना 2ने आणि 4ने पण, म्हणजे ह्या 4च्याही पटीत ह्या संख्या येतात मुलांना आणि 2च्या पटीत सुद्धा ह्या संख्या येतात. पण काय झालं त्याच्यात, आपण यासाठी, कारण समजा 2ने घेतल्यावर ही जी संख्या आहे चित्रांची ती संख्या वाढत होती आणि मग आपल्याला चित्रलेखन चटकन समजण्यासाठी थोडा वेळ लागत होता. कारण आपला मेन उद्देश काय आहे की आपल्याला तक्ता बघितल्याबरोबर पटकन आपल्याला समजायला हवे आणि त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत त्याची उत्तरे आपण पटकन देऊ शकू. म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे, एक स्माइली बरोबर 4 घेतलेला आहे.